नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, इथे मी कटोरीची ही कटिंग केली आहे आणि आपल्या ह्या ब्लाऊज पीसाला मी अस्तर जोडून घेतला आहे. तर आपण बघणार आहोत की आपण जेव्हा कटोरीची शिलाई करतो, आपण जेव्हा कटोरीचे हे टक्स देतो तेव्हा खूप टोक येतात. तर ते टोक चांगले दिसत नाही. तर ते टोक आपले दिसू नये म्हणून आपण कटोरी पूर्ण तयार झाल्यानंतर ती टोक दिसू नये त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर बघा, ह्या प्रकारे आपण इथं ही कटोरी आपल्या पिसाला अटॅच करून घेतली. आपलं हे तयार झाली आहे. आता आपण याची मार्किंग करून घेऊया. हे बघा, आपला हा इथला जो टक्स असतो तो हा आपला 1.5 इंचावर असतो आणि इकडे आपण असा हा टक्स आपला 2.5 इंचावर. हे मापानुसार आपला हा टक्स कमी जास्त होतो. काही 2.5 इंचावर असतो, काही 2.25-3 इंचापर्यंत पण असतो. तर बघा, आता आपण हे टक्स मारून घेऊया. हे बघा, या प्रकारे टोक येतं आपल्या कटोरीला. आता मी हे जाणून बुजून टोक आणलं आहे आणि कधी कधी येतं टोक, कारण आपला पीस हा कडक असतो. जो ब्रॉकेटचा पीस असतो त्याला हे असे टोक येत असतात. तर आता आपल्याला असं टोक आता हे टोक आलं आहे, पण आता आपण याला कसं हे टोक आपल्याला असं चपटं कसं करायचं ते आपण बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आत्तापर्यंत माझे 500 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहे. तर ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांच्या मनापासून आभार, खूप खूप धन्यवाद. तर चला व्हिडिओला करूया सुरुवात. तर बघा, आता आपण ही शिलाई मारली आहे इथपर्यंत, पण आता हे टोक दिसत आहे. तर काय करायचं आहे आपल्याला, हे बघा, 1/2 इंच किंवा अर्धा इंच वरती आपल्याला हे बघा अशी मार्किंग करून घ्यायची आहे, खून करून घ्यायची आहे. आणि तिथून आपल्याला हे बघा एक सरळ अशी हे बघा अशी टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. हे बघा, इथून इथपर्यंत आपल्याला खालपर्यंत वरती आपण 1/2 इंच किंवा अर्धा इंच वरती घ्यायचं आहे आणि खाली सुद्धा अर्धा इंच 1 इंच आपण इथं खालीपर्यंत ही टीप मारून घ्यायची आहे. आता आपण बघूया काही फरक पडलाय का. हे बघा, आपल्या इथं जे टोक आलं होतं ते बघा ह्या प्रकारे चपटं होऊन गेलं आहे. आता अजून एक पद्धत आहे की टोक येऊ नये म्हणून काय करायचं ती पण मी तुम्हाला करून दाखवते. आता त्याच्यासाठी आपण ही दुसरी कटोरी घेऊया. आता मी याचा अस्तर जोडलेला नाही आहे, मी ते अस्तर पण जोडून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा कसं टोक आलंय. आता आपण याला कसं करायचं बघा की हे टोक दिसू नये म्हणून आपल्याला काय करायचं ते आपली दुसरी पद्धत आपण बघूया. चला, आता आपण याचं कसं करायचं आपण ते बघूया. तर बघा, आता हे टोक आपलं जे आलंय ना, तर काय करायचंय, आपण जी ही कटोरी जोडतो ना त्या बाजूने आपल्याला जिथून आपण कटोरी जोडतो तिथून 1 ते 1.5 इंच आपल्याला खाली यायचं आहे. आणि बघा, ह्या प्रकारे आपल्याला याच्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, ही शिलाई जी आहे ती आपल्याला ही जी आपण कटोरीची जी शिलाई मारली आहे त्या शिलाईवर आपली ही शिलाई अशी दाबटीप सारखी आपली आली पाहिजे. हे बघा, टोक गायब. दिसतंय टोक? नाही दिसत ना. तर अशा प्रकारे
अशी शिलाई मारून घ्यायची. आणि जर एकदम परफेक्ट दोरा मॅचिंग असेल ना तर आपली शिलाई पण, आपण शिलाई कुठे मारली आहे ते पण दिसून येत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे करा. कटोरीला टोक जर येत असेल तर टोक म्हणजे आपण ही कटोरी पूर्ण तयार केल्यानंतर आपण ही शिलाई मारू शकतो. किंवा त्यावेळेस आपण एखादा कस्टमरला ब्लाऊज देऊन दिलं आणि तो जर म्हटला की ह्या कटोरीला खूप टोक येत आहे तर तुम्ही त्याच्यानंतरही हे करू शकता. पण अजून जर तुम्ही ब्लाऊज शिवलेलं नसेल आणि त्याआधीच जर तुम्ही अशा प्रकारे केलं तर कस्टमरची कंप्लेंटच येणार नाही टोक येतं म्हणून. तर ह्या प्रकारे तुम्ही ह्या दोन्ही पद्धती वापरून बघा. जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल, जी पद्धत सोपी वाटेल, ज्या पद्धतीचं जास्त तुम्हाला त्याचा म्हणजे ज्या पद्धतीचा तुम्हाला जास्त उपयोग होईल ती पद्धत तुम्ही वापरा. ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.